पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि राज्यामध्ये इतर ठिकाणी ज्या नेत्यांच्या सभा होणार होत्या त्या ऑलमोस्ट आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सभास्थळी मोठा पाऊस झालाय, तर सभेच्या ठिकाणी पूर्ण चिखल झालेला पाहायला मिळतोय, तर खुर्च्या सुद्धा पडलेल्या आहेत आणि यात पावसाचा जोर कायम राहिला तर सभा रद्द होऊ शकते। तर सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी, आपण पाहूया। संभाजीनगरमध्ये प्रचारासाठी अवघे काही तास उरले असताना आज प्रचाराची रणधुमाळी होती। काही प्रमुख नेत्यांच्या सभा होत्या, मात्र पावसामुळे या सभा आता पूर्णतः संकटात आलेल्या आहेत। संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होती आणि त्यासाठी ही जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र आपण बघतोय पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे सभास्थळी कसं चित्र निर्माण झालंय। ज्या खुर्च्या लावण्यात आल्या होत्या त्या खुर्च्या पूर्णतः आता डिस्पॅरेज झालेले आहे, पडलेले आहेत असं चित्र आपल्याला सभास्थळी दिसतंय। तर इथं कार्पेट पूर्णतः ओला झालाय, स्टेज ओला झालेला आहे, साऊंड सिस्टीम ओली झाली आहे, मैदानावर सगळीकडे चिखल पसरलेला आहे आणि त्यामुळे ही सभा संकटात आली की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। जालन्याची सभा थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांची पावसामुळे रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली। संभाजीनगरमध्ये पावसाची तीव्रता आता कमी झाली असला, वेग कमी झाला असला तरी तुरळक पाऊस सुरू आहे आणि हा जर पाऊस असा सुरू राहिला तर ही सुद्धा सभा रद्द होऊ शकते। प्रचाराला अवघे काही तास उरलेले आहे। या उद्धव ठाकरेंची प्रचारासाठीची ही पहिली सभा होती आणि पावसामुळे ही सभा सुद्धा आता संकटात आली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। थांबला नाही तर जालन्याप्रमाणे संभाजीनगरची सभा सुद्धा रद्द होण्याची चित्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।